तर बघा हे काय आहे, ह्या बघा थोडक्यात तुम्ही ओळखलेला असणार आहे तरी पण मी सांगते, ही मेहंदी आहे, केसाला लावायची मेहंदी आहे. हे काय इकडे पुढे ह्या बघा हाय का? लाल कलरची मेहंदी आहे. तर मी आता ही माझ्या केसाला लावणार आहे. आता का लावणार आहे ह्या बघा, दिसते का तुम्हाला? पांढरी झाली तर केस माझी. आता एवढी नव्हती बरं का पांढरी माझी केस, पण कशामुळे झाली ते पण तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा ह्यांनी ना केस कलर करायचं आणलं होतं, त्याच्यामुळं लाल होत होती केस. मग ह्यांनी लावून जे राहिलेलं ना शिल्लक ते मटेरियल, तर मग मी काय केलं ते माझ्या केसाला लावलं. आणि लावल्यावरती जवळजवळ आता 2 महिने होऊन गेलं बरं का ते लावलं तर लय भारी वाटत होतं. लाल जरी ना केस लय भारी दिसत होती, चमकत होती अशी केस, अशी शाईन आलेली केसांवरती. मला वाटत होतं परत पण ह्याला सांगावं ते आणायला म्हणून, ती आणा म्हणून. पण झालं असं त्याच्यामुळं माझी केस पूर्ण पांढरी व्हायला लागली त्या केमिकलमुळे. ते केमिकल असते आपल्याला तुरता वाटतं की हा बाबा लय छान दिसते, पण ते सगळं केमिकल असतं. आता ही मेहंदी फिरी पण केमिकलच आहे. पण आता न गेला आपल्याला लावायलाच लागेल मला, कारण लईच पांढरी दिसायला लागले तर केस. बरं आपल्याला पण बघायचंय का? नाही ना, पण ते आपल्याला पण चांगलं वाटत नाही ना. लईच पांढरी म्हणजे समोरची पण अशी बारीक बारीक बरं का, अशी खालूनच पांढरी व्हायला लागत, म्हणजे मुळापासून ते पांढरी व्हायला लागलेत. आणि कसं असतं पांढरे केस आता लहान मुलांची पण होतात, म्हणजे कमी वयामध्ये पण पांढरी व्हायला लागले केस. आता आपलं तर काय घेऊन बसताय. मग ते कशामुळे होत्या लहान मुलांची केस कमी वयामध्ये पांढरी? तर त्यांना खाण्यापिण्यातून जे पोषण भेटाय पाहिजे केसांना ते भेटत नाही, म्हणून होते त्यांची पांढरी. तर आता बघा मी जी आहे तर ही केसांना लावणार आहे. आणि बरेच जण असे कमेंट करतात बरं का, म्हणजे काही जणांचं असं कमेंट येते बरं का, मला काय बोलायचं असतं ते मॅडम निघून जाते. कारण का जाते निघून, तर बाहेर जरा पोरांचं खून वाकडी चालली, माझं लक्ष तिकडे जाते म्हणून, बाकी काही नाही. त्यामुळे मी जरा बोलायला अडकले, म्हणजे काय बोलायचं होतं तीच मॅडम होते निघून जाते. तर बघा झालं असं की पाठीमागच्या व्हिडिओ आहे ना बरेच नाही, म्हणजे काही लोक अशी कमेंट करतात बरं का. आपल्या ह्या ड्रायव्हरच्या चॅनलवरती मला दुसरा पण चॅनल दिले, त्या चॅनलवरती अशी कमेंट करतात, टोकले अजून डोक्याची सगळी केस गेल्यात. तर त्यांना मला बरं का सांगायला हे आवडेल की माझी केस आहे ना पहिली लग्नाच्या आधी लय मोठी होती, एवढी मोठी केस होती तर कमरच्या खाली केस होतं माझं. आणि जाडच्या जाड वेण्या यायच्या, 2 वेण्या घालायच्या मी, एक वेणी कधीही मी घातली नाही. ज्या पण वेळेस मी म्हणजे जसं मला कळायला लागलं ना, पहिलं लहानपणी माझी आई घालायची 2 वेण्या, आणि जसं मला कळायला लागलं तशी मी आपल्या हाताने 2 वेण्या घालायचे. आणि एक वेणी मला आठवतच नाही मी माझ्या लग्नाच्या आधी कधी एक वेणी घातली. आता कुणाचाही काही कार्यक्रम असू दे, लग्न असू दे, काही सण असू दे, सुद्धा असू दे, काही असू दे, तरी माझ्या 2 वेण्याच असायच्या. तर ते तर होतच, पण माझ्या केसांचं मी काळजी घ्यायची ना. माझ्या केसांवरती माझा इतका एवढा जीव होता ना, जीव ह्याच्यासाठी होता कारण केसां सोडली ना तर नजर वाढण्यासाठी केस होती. पूर्ण पाठर माझी गच्च भरायची केसांनी, एवढी मोठी केस होती. आणि कमरेच्या खाली बार केस, एवढी मोठी केस होती. नजर वाढण्यासाठी केस होते, काळी भोर कुरळी केस होती. अशी सोडली मोकळी तर कुणी पण असं म्हणजे परत बघायचं पाठीमागून की केस कसलं बारी तिचं, अशी करून बघायची बघा. तर एवढं केस होतं, पण माणूस काही दिवसांदिवस तसं राहते का? वयाच्या अनुसार माणसाचं सगळ्या गोष्टी बदलत राहतात, बरोबर का नाही? कुणाकुणाची राहतात पण बरं का, वय झालं तरी पण राहतात. पण माझं असं झालं की माझा लय मोठा ऍक्सिडेंट झाला होता, आणि ऍक्सिडेंट मध्ये माझ्या डोक्याला लय मार लागला होता. तर ते टाकं घालायचं होतं ना, ते टाकं डॉक्टरला दिसत नव्हतं टाकं घालायच्या वेळेस. म्हणून माझं मग अर्धा साईड आहे ना केसांची ती कापली होती, पूर्ण कापली होती. त्यामुळं मग ते तेव्हापासून तर माझी जायलाच लागली. मग मी काय केलं, मग एका साईडची एवढी अशी कापली केस, ती चांगली पण नव्हती ना वाटत. मग मी कापली होती केस. बरं कापली तरी पण परत वाढली होती बरं का, वाढली होती. पण झालं असं लग्नानंतर किंवा आता म्हणता येईल झालं असं की ज्या पण वेळेस माणसाला बघा कसं असतं या केसांना पण ना खाणं व्यवस्थित लागतं, या अजून टेन्शन नाही लागत. मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत तेव्हा आपलं केस पण चांगलं बरगतच वाढते. अजून खाणं पिणं व्यवस्थित, अजून पाण्याचं महत्वाचं आहे. पाणी ना, पाणी केसांसाठी इतकं महत्वाचं आहे. आता मी आल्यापासून बघा बोरिंगचं पाणी येतं माझं, इतकं केस जाते, इतकी केस जाते. ही आल्यापासून एक किटली आणि एक कडे मी केसांवरती घेतली, एवढी माहिती केस जाते. तर बघा तुम्ही विचार करा की बाई किती केस जात असते. तर लय केस जाते बरं का ही आल्यापासून बोरिंगच्या पाण्यामुळे. आणि त्यामध्ये ना थायरॉइडचं पण मला सांगितलं आहे. थायरॉइडमुळे सगळ्यांना माहिती आहे कशी काय केस राहतात का म्हणून. थायरॉइडमुळे केस म्हणजे अशी जरी आपण अशी जरी वरबडली ना, वाईट जरी आता हात घातला ना तरी पण बुचकाच्या बुचका हातामध्ये येतो. तर बघा केसांची काळजी, आपल्या केसांची काळजी आपण घेतलं पाहिजे. आणि बाईचं केस सौंदर्य तर खरं केसांमध्येच असतं. तर आता बघू माझं ट्रीटमेंट चाललंय बरं का आता. तर आपली पण आपण काळजी घेतली पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस टेन्शन, घरातलं प्रॉब्लेम हे डोक्यात नाही घेतलं पाहिजे. आपल्या शरीराची किंवा आपल्या केसांची, आपल्या हातापायांची सगळ्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपलं शरीर सुखी, हातपाय सुखी तर आपण सुखी, आपण खुश, बरोबर का नाही? तर त्यामुळे आपण पण सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बरं का. तर चला आता एवढ्याचा व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.